वीज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज सोमवारी कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संपाचे हत्यार उपसले। शेकडोंच्या वर अभियंते व कर्मचारी संपात सहभागी झाले होते। शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपनीतील कर्मचारी अभियंते यांच्या अधिकाराच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात व्यवस्थापनाकडे गेल्या 1 ते 2 वर्षांपासून सतत पाठपुरावा करण्यात येत होता। चर्चेअंती वाटाघाटी सुद्धा झाल्या, परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने वीज कर्मचारी अभियंते संघटना कृती समितीच्या वतीने आज सोमवारी नंदुरबार वीज कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचारी व अभियंत्यांनी लाक्षणिक उपोषण केले। यात शेकडोच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते। यावेळी स्टेट इलेक्ट्रिक वर्क्स फेडरेशनचे योगेश सोनार, वीज कामगार महासंघाचे अशोक सोनवणे, तांत्रिक कामगार संघटनेचे आनंद सोनवणे, सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे सौरभ मिश्रा, वर्क्स फेडरेशनचे विजय सूर्यवंशी, वीज कामगार संघटनेचे श्रावण साळुंके आदींनी संपात सहभाग घेतला होता। 2019 हा जो संप आहे, लाक्षणिक संप, हा प्रशासनाने कामगार संघटनावर लादलेला संप आहे आणि या संपामध्ये जे काही कामगारांच्या न्यायहिताचे जे काही हक्क आहे हे प्रशासन त्याच्यात डावलून मारत आहे आणि कर्मचाऱ्यांवर अतोनात असा हा छळ या ठिकाणी प्रशासनाने लावलेला आहे। त्यामध्ये कामगार कपाती जे पुनर्निर्माण जे करणार आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करणार आहेत। एकीकडे हे प्रशासन म्हणतं आहे की आम्ही पदोन्नती करू, जागा वाढवू आणि दुसरीकडे मात्र कर्मचाऱ्याची कपात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे प्रशासन करत आहे। जे या अगोदर महामंडळाचे किंवा कंपनीचे जे संयंत्र होते, ज्या मोठ्या मोठ्या पॉवर जनरेशन हे होते प्लॅन्ट, ते खाजगीकरणाच्या याच्यामध्ये देऊन त्या यांच्यात घशात उतरवायचे कंत्राटदारांच्या आणि तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना तो देशोधडीला लावायचा हा शासनाने हा इतर प्रकार चालवलेला आहे। या खाजगीकरणाच्या विरोधात देखील या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर हा कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये आक्रोश आहे आणि तो आज या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहोत।